नमस्कार. आज आपण बोलणार आहोत नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल, जिथे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांनी अक्षरशः भूकंप घडवलाय. प्रस्थापितांना जोरदार धक्के बसलेत. मग या सगळ्या राजकीय उलथापालथीचा नेमका अर्थ काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. पण याला राजकीय भूकंप का म्हणायचं? कारण या निकालांनी जिल्ह्याची सगळी राजकीय गणितच बदलून टाकली आहेत. भाजपाला तर जबरदस्त धक्का बसलाय आणि दुसरीकडे काही पक्षांनी अशी काही मुसंडी मारलीये की कुणी विचारही केला नसेल. चला तर मग एक एक करून बघूया नक्की काय घडलंय. म्हणजे नेमकं कुणाचं पारडं जड ठरलं, कुणाचा गेम झाला आणि सत्तेची चावी आता कुणाच्या हातात गेलीय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. चला सगळ्यात आधी जाऊया जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी, म्हणजे नंदुरबार नगरपालिकेकडे. इथे शिवसेनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की हा बालेकिल्ला आमचाच आहे. बघूया कसं ते. नंदुरबार शहरात शिवसेनेचा विजय तर झालाच, पण तो किती मोठा होता बघा. नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या उमेदवार सौ रत्ना रघुवंशी यांनी भाजपच्या उमेदवाराला हरवलं, तेही तब्बल 11,110 मतांनी. 11,000! विचार करा केवढा मोठा फरक आहे हा. या एका आकड्यावरूनच विजयाचा आवाका लक्षात येतो. आणि थांबा, ही गोष्ट फक्त नगराध्यक्षपदापुरती नाहीये. नगरसेवकांच्या जागांमध्येही शिवसेनेने मैदान मारलंय. एकूण 41 जागा होत्या, त्यापैकी तब्बल 19 जागा शिवसेनेने जिंकल्या, म्हणजे स्पष्ट बहुमत. आणि भाजपला त्यांना मिळाल्या फक्त 8 जागा. यावरून एकदम क्लिअर होतं की नंदुरबार शहरावर शिवसेनेची पकड किती मजबूत आहे. आता वळूया शहादा नगरपालिकेकडे. आणि इथली गोष्ट सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. खरं सांगायचं तर या निवडणुकीतला सगळ्यात मोठा धक्का, सगळ्यात अनपेक्षित निकाल लागला तो इथेच. इथे राजकारणाचा एक असा काही खेळ झालाय की तुम्ही म्हणाल, अरे वा. शहाद्यात भाजपसाठी सगळ्यात मोठा सेटबॅक होता तो नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत. इथे जनता विकास आघाडीनं विजय मिळवला आणि भाजपच्या हातातून अध्यक्षपद गेलं. इथे बघा, जनता विकास आघाडीचे उमेदवार होते अभिजित पाटील. त्यांनी भाजपच्या मकरंद पाटलांना हरवलं. फरक किती होता? फक्त 1,041 मतांचा. म्हणजे अगदी कॉन्टेकी टक्कर होती, पण शेवटी विजय आघाडीच्याच पारड्यात पडला. पण खरी गंमत तर आता पुढे आहे. शहाद्याची कहाणी इथेच संपत नाही. नगराध्यक्षपदाच्या निकालापेक्षाही मोठा ट्विस्ट आहे तो नगरसेवकांच्या निकालांमध्ये. आणि हा आहे तो ट्विस्ट. अध्यक्षपद जरी भाजपने गमावलं असलं तरी नगरसेवकांच्या जागांमध्ये भाजपने अगदी धणधणीत बहुमत मिळवलंय. एकूण 29 जागांपैकी तब्बल 20 जागा भाजपने जिंकल्या. म्हणजे विचार करा, नगराध्यक्ष एका गटाचा आणि नगरपालिकेत बहुमत दुसऱ्या गटाचं. किती विचित्र आणि गुंतागुंतीची परिस्थिती आहे बघा हे. आता कारभार कसा चालणार हाच मोठा प्रश्न आहे. चला आता बघूया राष्ट्रवादी काँग्रेसने काय कमाल केलीये. अजित पवार गटाचा राष्ट्रवादीने तर नवापूर आणि तळोदा या दोन्ही ठिकाणी अक्षरशः क्लीन स्वीप केलाय, धुव्वा उडवलाय म्हणा ना. हे आकडे बघा, तुम्हाला सगळं काही समजेल. नवापूरमध्ये तर राष्ट्रवादीने 23 पैकी 20 जागा जिंकल्या, म्हणजे जवळपास संपूर्ण ताबा. आणि तळोद्यातही नगराध्यक्षपदासोबत 11 जागा खिशात घातल्या. तळोद्याचा विजय तर खूपच महत्वाचा आहे माहितीये का, कारण मागच्या वेळी हा गट भाजपकडे होता. तो आता राष्ट्रवादीने त्यांच्याकडून हिसकावून घेतला. ठीक आहे, तर आपण नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा सगळीकडचे निकाल पाहिले. मग या सगळ्या आकडेवारीचा, या जयपराजयाचा नेमका अर्थ काय लावायचा? जिल्ह्याच्या राजकारणाला यातून काय सिग्नल मिळतायत? चला याचाच आता आपण आढावा घेऊ. तर ह्या सगळ्या निकालांचं सार काढायचं झालं तर एक गोष्ट स्पष्ट आहे, भाजपची मोठी पिछेहाट झालीये. हे बघा, मागच्या वेळी त्यांच्या ताब्यात असलेले 2 महत्वाचे किल्ले शहादा आणि तळोदा हे दोन्ही आता त्यांच्या हातातून निसटलेत. शहाद्यात अध्यक्षपद गेलं आणि तळोद्यात तर पूर्णच्या पूर्ण सत्ताच गेली. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, 1. भाजपने 2 महत्वाचे गड गमावलेत, हा मोठा धक्का आहे. 2. शिवसेनेने नंदुरबार शहरावरची आपली पकड अजूनच मजबूत केली. 3. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने दाखवून दिले की त्यांना कमी लेखून चालणार नाही. आणि 4. शहाद्यात जो निकाल लागलाय त्यामुळे तिथे एक अशी विचित्र राजकीय परिस्थिती तयार झालीय की आता पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील. आणि आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, स्थानिक पातळीवरची ही हार, ही पिछेहाट आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
भाजपसाठी धोक्याची घंटा तर नाही ना? या निकालांचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होणार याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल.